बरोबर. पण सर्वात मोठा आपला एक्सपोर्टर, आपण ज्याला फार्मा इंडस्ट्रीचा एक्सपोर्ट म्हणतो, तो अमेरिका आहे. अमेरिका. म्हणजे अमेरिकेतला माणूस असं म्हटलं जातं की आपल्याकडे अमेरिकेतला भारताचा, जर भारताला फार्मा कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हटलं जातं, तिथला माणूस जिवंत आहे तर इंडियन फार्मामुळे आहे. तर तो अमेरिका आपला हित संबंध इथे जोपासेल. बरोबर. डिफेन्सच्या बाबतीत रशिया राहिलाय. एक प्रश्न असा आहे की अमेरिकेला डॉलरला धक्का पोचतोय अशी भीती वाटावी इतकं काम खरंच या परिषदेच्या ब्रिक्सच्या माध्यमातून झालं होतं का? हे बघा, हा सगळ्यात मोठा, जेव्हा रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झालं, हा ट्रिगर पॉइंट होता. तेव्हा रशियाला एकटं पाडण्यासाठी अमेरिकेने भरपूर प्रयत्न केले. तुम्हाला आठवत असेल की सगळ्यात पहिले ज्या दिवशी युद्ध सुरू झाल्यानंतर 7-8 दिवसांनी त्यांनी रशियावर प्रतिबंध लावलेत की रशियाचं ऑइल कोणीच घेणार नाही. आता गंमत अशी आहे की म्हणजे रशियाचा जो एक्सपोर्ट आहे ऑइलचा, त्यामुळे रशियाला जो परकीय चलन मिळतो तो एकदम बंद व्हायचा धोका निर्माण झाला. पण आता असा देश कुठलाच नाही राहिला की जो सायलोमध्ये किंवा असा बंद खोलीत जगतो की मी बाहेरचं काही घेणार नाही, माझ्या देशातलंच खाईल किंवा मला सगळ्याला. प्रत्येक देशाला एका दुसऱ्याची गरज लागते आणि त्यासाठी पैसे लागतात. मग त्यासाठी रशियाला मग गुडघ्यावर आणायचं असं अमेरिकेने ठरवलं की यांचं ऑइल. 2 देश होते, अर्थात इराणलाही त्यांनी तेच केलं होतं. पण इराणची परिस्थिती अशी होती की एक इस्लामिक वर्ल्ड त्यांच्या हाताशी असल्यामुळे ते निभून गेले. आणि त्यामुळे आता हा धोका कितपत वास्तविक होता, कितपत काल्पनिक होता, याबद्दल मतप्रवाह वेगवेगळे आहेत. पण ज्याला निपिंड बळ म्हणतात, सुरुवात झाली आहे, इथेच याला छाटून टाकायला पाहिजे, ही थोडंसं ट्रम्प तसे आक्रमक आहेत त्याबद्दल. तर ही परिषद संपेल पुढच्या काळात, हा एक प्रश्न. आता याला उत्तर देताना मला एक उदाहरण द्यावंसं वाटेल तुम्हाला. तुमचं पत्रकारितेचा दांडगा अनुभव आहे. एकेकाळी नॉन अलाइन्ड मुवमेंट हिचं काय वर्चस्व होतं. आज मला जर नवीन पिढीला विचारलं तर कोणाला, किती लोकांना माहिती आहे, मला काय आठवणार पण नाही ते. त्यावेळेस म्हणजे नाम म्हणजे असं वाटायचं की बा ही सर्व युनायटेड नेशन्स पेक्षा शक्तिशाली हीच आहे. तर ती राहिलंय, एक इन्फॉर्मल क्लब जसे असतात तशी राहिलंय. तेवढंच त्याचं मत. भारतावर त्याचा काय परिणाम होईल? भारतावर होणार नाही. भारताने काय झालं की मुत्सद्देगिरीचा उत्कृष्ट नमुना जर असेल तर भारताने हे वापरलंय. म्हणजे आता जेव्हा आपल्याला उदाहरण द्यायचं झालं, ते आपल्याकडच्या जनमानसाला ही गोष्ट माहिती नाही आहे की आपण रशियाशी, अमेरिका आणि रशिया दोघांशी बॅलन्स संबंध ठेवले. आता जेव्हा अमेरिकेवर प्रतिबंध लावले तर ते जे ऑइल होतं, जे अमेरिकेला ते विकत होते, म्हणजे त्यावर अमेरिकेने खूप आकडा तांडव केलं की आम्ही प्रतिबंध लावले असताना सुद्धा ते घेता. त्यावेळेस नायमेक्स क्रूड म्हणून एक जो बेंचमार्क रेट असतो ज्यावर पेट्रोलियम प्राइस ठरते, तर तिथे $80 पर बॅरल प्रमाणे रेट्स होते. ते आपल्याला रशियाने सांगितलं की आम्ही तुम्हाला $60 पर बॅरलने देऊया. आपण ते आयात करायला सुरुवात केली आणि आपल्याकडच्या रिफायनरीज 24/7 काम करत होत्या, करतात आजही. आणि अमेरिकेला जे रिफाईंड पेट्रोलियम प्रोडक्ट्स लागतात ते आपण रशियाकडनं घेऊन अमेरिकेला विकत होतो. बरोबर. म्हणजे आपल्याला इकडे या म्हणजे आपली जी परचेस प्राइस आहे, क्रय किंमत, ती सुद्धा कमी आणि इकडे विक्री किंमत सुद्धा रिझनेबल मिळत होती. कारण त्यांना जर लागलं असतं ते तर त्यांना घ्यावं लागलं असतं ओपेक कडनं जी पेट्रोलियम प्रोडक्ट्स, ती त्यांना 80, त्याच्यामुळे $87 वरती पोहोचला होता तिकडे. ज्या दिवशी अमेरिकेवर प्रतिबंध लावले त्या दिवशीपासून $1 वाढत तो $87 वरती गेला. तर हा एक प्रकार असतो. दुसरं असं असतं की अजूनही अमेरिकेमध्ये ज्या लॉबीज आहेत, ज्या राजकारण ठरवतात, पक्ष कुठलाही असो, रिपब्लिकन असो की डेमोक्रॅट असो, ह्या सर्वात मोठ्या 2 लॉबीज मानल्या गेल्या आहे. एक आहे डिफेन्स आणि दुसरी आहे फार्मा. म्हणजे
आपण पाहिलेलं आहे की त्यांनी HIV एड्सची औषधं आफ्रिकेला ज्या रेटने विकली त्याच्यात 1 रेटने आपल्याकडे त्याचं प्रोडक्शन होतं. बरं. ह्या दोन्ही लॉबींना भारत हे मार्केट पाहिजे किंवा भारतचं फार्मा हे तिथे पाहिजे. पण अमेरिकन जेव्हा आपल्याकडे कुठली गोष्ट डिफेन्सची विकायला देतात तर डिफेन्स मोठं नाजूक सेक्टर आहे. त्याची टेक्नॉलॉजी, त्याचा वापर कसा करायचा हे जितकं आपल्याकडची म्हणजे हे फॉर ऑफ द रेकॉर्ड असतं. पण आपल्याकडच्या डिफेन्स फोर्सेस रशियन हार्डवेअरशी जितक्या कम्फर्टेबल आहेत तितक्या अजून अमेरिकन हार्डवेअरशी कम्फर्टेबल नाहीत. त्याचं कारण आहे, त्याला ऐतिहासिक कारण असं आहे की अमेरिकेने पहिलेपासून पाकिस्तानला पुरवण्याच्या हिशोबाने. एक आता पुन्हा महत्वाच्या प्रश्नाकडे जाण्याच्या पूर्वी एक विषय की सोशल मीडियावर आता जी चर्चा आहे ती अजून एका विषयाची आहे की मोदींचा जो आता अमेरिकेचा दौरा झाला त्याच्यामध्ये एकूण बॉडी लँग्वेज जी आहे अमेरिकन अध्यक्षांची किंवा आपल्याही पंतप्रधानांची फार काही पॉझिटिव्ह नाही आहे. तर असं खरंच प्रत्यक्षात आहे? आता हा राजकीय विषय आहे त्याच्यामुळे याबद्दल फारसं मी बोलणं योग्य ठरणार नाही. पण काय असतं की बऱ्याच गोष्टी ज्या घडतात, बॉडी लँग्वेज आहे, असं आहे तसं आहे. मला एक सांगा, त्या हेडलीला भारतात आणण्यासाठी आपण किती वर्षापासून प्रयत्न करत होतो. त्यांनी हेडलीचं प्रत्यार्पण मान्य केलं. तर हा आपला मुत्सद्देगिरीचा विजय मानायचा की त्यांची बॉडी लँग्वेज कशी होती, काय होती, यावर चर्चा करायची हे आपल्याला ठरवावं लागेल. कारण हेडली आला म्हणजे एक माणूस आला नाही आहे. हेडली आल्याने जो संदेश जाणार आहे की भारत कोणाला सोडत नाही. आज जी इस्रायलची परिस्थिती आहे की एक टेरर निर्माण केला आहे इस्रायलने की आमच्या देशात तुम्ही घुसाल तर तुम्हाला जिथे कुठे पाताळात असाल तिथून शोधून काढून आम्ही तुम्हाला वठणीवर आणू. आज हेडली आल्यानंतर देशांतर्गत आणि देशाच्या बाहेर जे अशा प्रकारचे लोक आहेत त्यांना एक जे सेफ हेवन समजायचे अमेरिकेमध्ये की तिथे गेलं की सुखाने व आपण कोणी हात लावू शकत नाही, इतके लिबर्टीज आहे, इतके न्यायालय आहे, इतके कायदे आहे. त्याला इथे आणल्यानंतर आणि तो आल्यानंतर मला नाही वाटत की त्याला हे आरामात झोपू देतील, मरू देतील. त्याच्याकडनं इतकी काही माहिती मिळू शकते. तर एक हा मुद्दा झाला की मुत्सद्देगिरीमध्ये बॉडी लँग्वेज काय होती किंवा काय नाही होती. दुसरी गोष्ट, ट्रम्पनी एक गोष्ट प्रेस कॉन्फरन्समध्ये जेव्हा सुरुवात केली, मोदी आणि यांचे जॉईंट प्रेस कॉन्फरन्सला, ते वाक्य जगभरातल्या सगळ्या पेपर्सला अगदी फ्रंट पेजवर आलं की वी मस्ट रिमेंबर दॅट मोदी इज अ व्हेरी टफ निगोशिएटर. याचा अर्थ काय की पडद्याच्या मागे ज्या निगोशिएशन झाल्या असतील त्या काही त्यांनी म्हटलं आणि यांनी ऐकलं आणि यांनी म्हटलं आणि त्यांनी ऐकलं असं काहीच झालं नसेल. त्यांनी आपली बाजू मांडली असेल. किंवा जसं किसिंजरच्या पुस्तकात एक वाक्य आहे, जेव्हा व्हिएटनामच्या वरती पॅरिस अकॉर्डची पहिली मीटिंग झाली आणि ती फेल झाली असं न्यूयॉर्क टाइम्सनी त्या पत्रकारांनी त्यांना विचारलं होतं हेनरी किसिंगरला. तर त्यांनी म्हटलं नो, इट इज नॉट लाईक दॅट. वी ॲग्री टू डिसॲग्री ऑन ऑल ऑस्पेक्ट्स. तसं ते असतं. आणि यामुळे आपल्याला एक समजून घ्यावं लागेल की आपलं हित, अमेरिकेचं हित, आपलं हित, आपला प्रधानमंत्री आपलं हिताला प्राधान्य देणार, त्यांचा राष्ट्राध्यक्ष त्यांच्या हिताला प्राधान्य देणार, मध्यमार्ग. आणि त्यात मग आपल्याला काय मिळवून घ्यायचं आहे हे आपल्याला बघावं लागेल. सर, एक महत्वाचा प्रश्न की आता डॉलरच्या किमतीची जी चर्चा होते की रुपयाच्या तुलनेत डॉलरची किंमत सतत वाढत आहे. तर आता फार जुने उदाहरणं लोक देतात की एकेकाळी 50 रुपये होतं, 52 रुपये होतं, आता 87 रुपयावर गेला. याचा अर्थ नेमका काय होतो आणि खरोखर डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी झाली आहे का? आता मी याच्यावर जजमेंटल किंवा निर्णयात्मक न बोलता उदाहरण दिले. डॉलरची किंमत 1947 साली किती होती किंवा भारताच्या रुपयाची किंमत किती होती ही स्थिर कधीच राहू शकत नाही. ज्याला आपण डायनॅमिक म्हणतो किंवा फ्लेक्झिबल म्हणतो किंवा तो बदलत राहतो काळानुसार. पण हे करताना
कुठल्याही करेन्सीच्या ज्याला बेंचमार्क म्हणजे डॉलर आहे त्याची किंमत किती वाढली आणि आपल्या रुपयाची किंमत किती कमी झाली ही तुलना केली जाते. तर ज्याला ॲप्रिसिएशन ऑफ करेन्सी म्हणतात. म्हणजे डॉलरची किंमत आता 2024चा डाटा आपल्याकडे उपलब्ध आहे जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत 2024ला. तर डॉलरची किंमत जी आहे ती 7.1%नी वाढलेली आहे. डॉलर हॅज स्ट्रेंथन्ड विसाविस अदर करेन्सीज. त्याला डॉलर इंडेक्स म्हणतात तो. आता आपल्याला हे पाहावं लागेल की मग आपल्या रुपयाची किंमत 7%नी कमी झाली आहे का? नाही. आपल्या रुपयाची किंमत 2.8% कमी झाली आहे. म्हणजे आपण 3% पकडूया. आपण थोडे लिबरल विचार करूया. त्यांचा 7%नी वाढला आहे आणि आपला 3%नी कमी झालेला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर म्हणजे आत्ता ज्या भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे लोक आहेत अमेरिकन इन्व्हेस्टर ते असं म्हणतात की इंडियन रुपी इज ओव्हर व्हॅल्यूड बाय 4%. म्हणजे भारतीय रुपये अजूनही महाग आहे 4%नी. मग आता याच्यात तुलना करायची झाली तर 2.8% आपला पण रुपया डेप्रिसिएट झाला आणि चायना पण झाला. मग आता चायनीज इकॉनॉमी इतकी मोठी असून तिचा युआन सुद्धा 2.8नी झाला. किंवा जपानचं उदाहरण आहे. नाही, जपानचे उदाहरण आहे. सगळ्यात मोठं रशियाचं उदाहरण आहे. रशियन रुबल हा याच कालावधीमध्ये 18.6%नी डेप्रिशिएट झालेला आहे. त्या मनाने आपण 2.8 म्हणजे आता त्याच्यात एक दुसरं उदाहरण मी देऊ शकतो तुम्हाला की आपली इकॉनॉमी ही किंवा आपला फॉरेक्स रिझर्व हा जवळपास $650 बिलियन होईल मार्चमध्ये. तर त्यामध्ये हे 2.8% म्हणजे वगैरे याने फारसा फरक पडेल असं वाटत नाही मला. म्हणजे अजूनही रघुराम राजन सारखे व्यक्ती म्हणतात की आपला रुपया अजून पडायला पाहिजे. बरं. म्हणजे ही सर्वसामान्य माणसाला न कळणारी भाषा आहे. त्याच्यात मग आपण एक सर्वसामान्य माणसाला एक भाषा एक उत्तर देऊया. आज तुम्ही $1ची वस्तू अमेरिकेला निर्यात केली तर तुम्हाला जानेवारी 24ला $82 मिळायचे. आज तुम्ही तोच कॉन्ट्रॅक्ट तुमचा $1चा आहे तर तुम्हाला $87 मिळतात आहे. आपली या वर्षीची निर्यात जी आहे ती 600 म्हणजे मार्च 25 पर्यंत एस्टिमेटेड फिगर ही 700 कोटीची आहे. आणि आपली जी आयात होणार आहे ती $800 कोटी होणार आहे. बिलियन डॉलर्स, सॉरी, $800 बिलियन आणि $700 बिलियन. म्हणजे आपली ट्रेड गॅप ही $100 बिलियन राहील. आता जे आपले एक्सपोर्टर आहेत ते तर वाट बघत आहेत अजून की हा 90 केव्हा होतो. बर. अच्छा. त्याच्यामुळे सामान्य माणसाला समजताना एक समजलं पाहिजे की यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपली निर्यात वाढवणे हा त्याच्यावरचा उपाय आहे. त्याला जेव्हा डॉलर घ्यायचा असतो तेव्हा त्याला तितके पैसे मोजावे लागतात. त्याच्यामुळे त्याला ती किंमत किंवा एकूणच वर्तमानपत्रांच्या जगतात मीडियामध्ये जी काही किंमत येते त्याच्यावरून तो ठरवतो की कमी झाली की जास्त झालं. वास्तविकता तुम्ही सांगितली आहे. खरं म्हणजे अत्रे सरांचं ज्ञान नॉलेज इतकं आहे की त्यांच्याशी ही चर्चा अजूनही सुरू राहावी असं वाटणं स्वाभाविक आहे. पण कालमर्यादा लक्षात घेता कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याच्यामुळे ही चर्चा आपण इथेच थांबवू. अत्रे सर, आपण शंखनादच्या निमंत्रणावरनं या ठिकाणी आलात. आपले खूप खूप आभार. नमस्कार, धन्यवाद.